संत सेवालाल महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान श्री बिरसा मुंडा जी, या पवित्र भारतातील सर्वच महामानवांना वंदन करतो। त्यात आपल्या परिसरातील ज्यांच्यामुळे ओळख असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब, महाराष्ट्राचे दुसरे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब आणि त्याच स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज चाळीसगाव माळपठार कृती समिती खंडाळा तथा आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय बीजी सर यांच्या पुढाकाराने हा प्रोग्राम दरवर्षी मागच्या 24 वर्षापासून इथे होत आहे। अशा या कार्यक्रमाला उपस्थित आपले सर्वांचे परिचित लाडके महंत सन्माननीय सुनील महाराज, आमचे काका सन्माननीय विजयरावजी चव्हाण साहेब, ज्यांना आपण ऐकलं ते सन्माननीय क्षीरसागर सर, आपल्या सर्वांचे माळपठाराचे परिचित बीजी राठोड सर, आमचे जवळीकचे एकदम जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सन्माननीय सद्भारावजी मोठे साहेब, आमचे मामा सन्माननीय श्रीराम मामा, आमचे मोठे बंधू सन्माननीय जैनुलभाई सिद्दीकी, सन्माननीय राजाभाऊ देशमुख, ज्यांना आपण थोड्यापूर्वी ऐकलं तसेच शिवाजी सर, रवींद्र महल्लेजी, बाबूसिंगजी आडे, अशोकजी जाधव, डोलेदादा, राजूभाऊ सोळंके, मानीलाल दादा, गुलाबरावजी वाहुळे, अशोक काका वडते, श्याम पाटील काका, सन्माननीय दिलीप पारखजी, या खंडाळ्याचे ठाणेदार सन्माननीय देवीदासी पाटील, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, मंचावर मान्यवर, तसेच उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, पत्रकार बंधूंनो आणि आयोजकातील सर्व सदस्य, या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आले आणि स्वर्गीय सुधाकर भाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही विचारांवर पण प्रकाश टाकण्यात आला। तिथे मी आवर्जून सांगतो की मी फार लहान होतो, त्यांच्या कार्यकाळामध्ये मी शाळेतच होतो आणि जेव्हा ते आपल्यामधून निघून गेले तेव्हा मी नुकताच 10वी पास झालो होतो। म्हणून माझ्या ज्या आठवणी आहेत ते लहानपणीची, आमचे जे घरात झालेल्या ते आठवणी आहे आणि त्यांच्या जे कार्यकाळाची किंवा कार्य त्यांनी जे केले त्यांची जी आठवणी आहे ते सर्वांकडून ऐकलेल्या आणि फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा यूट्यूबवर बघितलेल्या आठवणी। म्हणून घरातल्या काही आठवणी मी मागच्या वेळेस काही आपल्याला सांगितल्या होत्या की सन्माननीय स्वर्गीय सुधाकर भाऊंनी जेव्हा मुख्यमंत्री होते, मी एक आठवण ती नेहमी सांगतो, याच्यासाठी सांगतो की ती आठवण मी कधी विसरू शकत नाही आणि मला असं स्मरण आहे की मी मागच्या वेळेस पण हा विषय बोललो होतो आपल्याला की जेव्हा ते त्यांच्या दालनात बसायचे वर्षा बंगल्याच्या, तर ते फार सिरियस काम करायचे, म्हणजे त्यांच्या कामाच्या मधात काही गोंधळ किंवा काही मजाक त्यांना चालायचं नाही। आणि त्यांचं काम चालू असताना मी त्यांच्या दालनात लहान असताना मी गेलो, त्यावेळेस मी 10 वर्षाचा होतो, मला काही जास्त समजायचं नाही, पण काही काही वस्तू अशी राहतात जे बोललेले आपल्याला आयुष्यभर आठवून राहतात। तर त्यांनी मला सांगितलं की तू बाहेर थांब, मग मी बाहेर निघालो। मग एका माणसाला पाठवून मीटिंग संपल्यानंतर त्यांनी मला बोलून घेतला, मग मला सांगितलं की असं कुठली मीटिंग चालू असेल किंवा कोणी काम करत असेल तर तिथे जायचं नसते परवानगी घेतल्याशिवाय। हे एक धडा। आणि दुसरं, असं त्या खुर्चीवर बसले होते, मला असं धरून मला बोलले की अशी कुठली खुर्ची असू शकते, छोटी मोठी कुठली खुर्ची भविष्यात तू अशा खुर्चीवर जर बसला तर लोकांना न्याय देणं हा प्राधान्य
आणि मनात जेवढाही दिवस किंवा जेवढाही तास किंवा जेवढाही वेळ तू त्या खुर्चीवर बसशील, त्या खुर्चीला एक दिवस सोडायचं हे मनात ठेवूनच बसायचं, की त्याला चिपकून नाही राहायचं. आपल्याला एक दिवस ही खुर्ची सोडायची आहे आपल्याला, असं समजून बसून त्याला न्याय देण्याचं काम तू करशील असं मला लक्षात आहे, म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलतोय. त्यांचं जलसंधारणाची निर्मिती करणं खात्याची हे सर्व आपल्या सर्वांना माहिती आहे. पाणी अडवा पाणी जिरवा असा नारा दिला आणि त्या नाऱ्याला आपण समोर घेऊन जातो. आणि आज पण आपण आपल्या परिसरात बघतो की जलसंधारणाचे किती कामं होत आहेत. आणि त्याचा फायदा, जर जलसंधारण हा विषय आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात आला नसता तर आज सर्व काही दुष्काळी वातावरण राहिलं असतं, सर्व काही वाळवंटासारखं असतं इथे. मी एवढं खात्रीपणे सांगू शकतो. फक्त आपण टिकून आहोत त्याला एकमेव कारण आज म्हणजे जे त्या काळात स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांनी बांधलेले धरणं, सर्व त्यांची दूरदृष्टी, त्यांचं काम करण्याची पद्धत आणि स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब यांनी दिलेलं आपल्याला जलसंधारण, पाणी अडवा पाणी जिरवा याचा जो नारा, त्याच्यामुळे मी परत आपल्या सर्वांना आवाहन करतो की पाणी अडवा पाणी जिरवा याला आपण समोर घेऊन जावं. आपण सर्व जिथे जिथे आपल्याला संधी मिळू शकते तिथे पाणी अडवा आणि पाणी हे इथे जिरलं पाहिजे आणि आपल्या परिसरातला विकास झाला पाहिजे. ह्याच एकमेव हेतू तिथे आहे. आपण पाणी अडवा पाणी जिरवापेक्षा ह्याला अडवा त्याची जिरवा याच्या मागे जास्त पडवलेला असतो. तर त्याच्या मागे न लागता माझं एवढंच म्हणणं आहे की जो खरोखर फायद्याचा आहे त्याच्या मागे आपण लागावं. महापठारावरील काही प्रश्न इथे मांडण्यात आलेले आहे. मी सन्माननीय बीजी सरांना म्हणतो की आपण MSEB बद्दल मला बोललात. MSEBचे माझे 2 आढावा बैठक झालेले आहेत. त्याच्यात मी आवर्जून एवढं सांगतो की पूर्ण काही स्ट्रक्चर हा पुसद विधानसभा मतदारसंघाचंच बदलतोय. त्याच्यात काही नवीन सबस्टेशन होणार आहे. पुसदमध्ये पण एक छोटंसं 33 kVचं होणार आहे, एक पेडीला होणार आहे आणि सर्व स्ट्रक्चर म्हणजे ज्या 60च्या 65च्या DP होत्या त्या सर्व 100च्या करण्यात येणार आहे. आणि भरपूर जागेवर काम सुरू आहे. आणि काही लोकांच्या बदल्या झालेल्या असल्यामुळे नवीन लोकांना तिथं काम करायला थोडासा त्रास होत असल्यामुळे आपल्याला काही दिवस हे बघायला मिळेल. पण मी 100% सांगतो की आपण दूरदृष्टी ठेवूनच इथे काम करतोय. हा सुरळीत होणार आणि सर्वात चांगल्या रीतीने तिथे MSEBचं काम पुढच्या काळात आपल्याला बघायला मिळणार. मी 2 विषय आणखीन बोलतो. आपण फार वेळापासून बसलेला आहात इथे, पण ह्या 2 विषयावर बोलण्याच्या आधी मी सुरुवातीला सांगायला विसरलो की माझे फार जवळचे एक मित्र आहेत. त्यांचा काल एकदम तरुण मुलगा वारला आणि त्यांच्या घरी सांत्वनकरिता आज गेलो होतो आणि त्याच्यानंतर 2 भूमिपूजन करून आल्यामुळे मला फार विलंब झाला. त्यासाठी आपल्या सर्वांची माफी मागतो. दुसरा विषय की 40 गाव महापठार आपण नळ योजना म्हणतो आणि ती त्या काळात सुरुवातीला चालायची, नंतर मग प्रॉब्लेम यायला सुरू झाले की वेळ एकदम कोपऱ्यामध्ये पाणी पोचायचं नाही आणि कुठे एखाद्या जागी जर बिघाड झाली तर 40च्या 40 गावाची योजना ठप्प व्हायची. म्हणून मला सन्माननीय आपले सर्वांचे लाडके मनोहर भाऊ, मला लक्षात आहे 2020 साली जेव्हा कोविड सुरू झालं होतं तेव्हा आम्ही बंगल्यावर बोलून एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये असं एक निर्णय घेतला की त्या गावाला आपण डिवाइड करायचं, म्हणजे काही गावं अर्धे अर्धे करायचे आणि 2 वेगळ्या वेगळ्या स्वतंत्र योजना तिथे करायची. तर जवळा व 13 गाव अशी एक योजना आपण तिथे प्रस्तावित केली होती. त्याला अंदाजे रक्कम 20,06,00,000 रुपये एवढे रक्कम मिळून त्याचं टेंडर
एक विषय सांगायला विसरलो. बेलोरा येथील शहीद स्वर्गीय रामराव सोटगीर यांच्या स्मारकाकरिता 30 लाख रुपये मंजूर झाले ते सांगायला विसरलो होतो मी. त्याचं काम लवकर सुरू होईल. आणि एक विषय असा होता की एका मंचावर 2 भाऊ का येऊ शकत नाही असा प्रश्न होता. तर माझं मत आहे की मला काहीही अडचण नाही. माझे वडीलधारी बंधू जेवढे असतील किंवा माझं ययाती दादा असतील त्याचा आदर माझं आयुष्यभर राहणार आहे. ते कोणीही कमी करू शकणार नाही. त्यांचा आदर कोणी काही म्हटलं तरी माझ्या मनात हे राहणार म्हणजे राहणार आयुष्यभर. धन्यवाद.